सके 17 सके 17 सके 102 17 सके 102 17 सत्ते 17 सत्ते 17 सत्ते 119. काय रे 17चा पाढा पाठ करण्यातच तू अख्खी रात्र घालवणार असं दिसतंय. ऍक्च्युली आजोबा हे खूप अवघड आहे ना म्हणून. काय अवघड आहे हा? काय अवघड आहे माहितीये? लहानपणी आम्ही एक एक पाढा पाठ करत होतो आणि आम्ही तो 5 मिनिटातच पाठ करून टाकायचो. 17 17 1 17 17 दुणे 34 17 त्रिक 51. कसला सुगंध येत आहे बोलट्या. अंतरात्मा खुश झाली बघ. नाही 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 अजिबात नाही. जेवणाच्या सुगंधाने लक्ष विचलित झालेलं अजिबात चालणार नाही. लक्ष विचलित होणं हा अभ्यासाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. चला 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 पाठ करा पाठ करा. 17 8 137 17 9 153. आजोबा ओ आजोबा झालं. झालं तर मग अगदी सुरुवातीपासून बोल. सुरुवातीपासून अगदी सुरुवातीपासून थांबा सांगतो. हेच तर म्हणजे 17 1 17 17 दुणे 34 17 त्रिक 51 17 चौक 68 17 पंचे 17 पंचे. काय रे 5 वर येऊन तोंड असं आंबवण्याचं कारण तरी काय? बोल 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 बोल. 17 चौक 68 17 पंचे 17 पंचे काय काय होतं? काहीतरी सुंदर होतं म्हणजे आठवत नाही. समजलं मला. तुला काहीही पाठ झालेलं नाहीये. बोलट्या तुझं पाठ झालं का? मी तेच करतोय आजोबा. फक्त थोडा वेळ अजून मिळाला ना मी लगेच करून टाकेन. होऊन जातील करता करता संध्याकाळ ते रात्रीचे 9 वाजवले तरी नाही झाले. नाही होणार. तुमच्यासारख्या मूर्खांकडून काहीच होणार नाही. मामनजी झालंय बघा. झालं का? वा 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 खूप चांगली गोष्ट आहे. मग आता उशीर कशाला? जेवण तयार आहे तर थांबायचं का? जा बोलट्या तुझ्या घरी जा आणि रात्रभर कसून पाढे पाठ कर. उद्या सकाळी सकाळी विचारीन मी. जर नाही सांगू शकलास तर बापरे लक्षात आहे ना? 1 तास कान धरून. हे काय? हा तर माझं आहे. तुम्ही कशाला घेताय? सांगितलं ना मांस मच्छी तूप दूध हे असलं प्रथिनयुक्त जेवण तुला अजिबात खाऊ देणार नाही. एवढा जाडा झालायस तरी सुद्धा एवढी लालूच. मुली याच्यासाठी चण्याची भाजी बनवलीस ना? हो मामनजी बनवलीये मी. मग आणून दे. ताबडतोब आणून दे इथे. हा चण्याची भाजी कशी नाही खात तेच बघतो. हे खडूस आजोबा कधी आमच्या घरातनं जातील काय ठाऊक. खाऊ देत नाहीत खेळू देत नाहीत. फक्त अभ्यासाच्या नावाखाली अत्याचार. जरा थांबा आजोबा. तुम्ही नटला अजून ओळखलं नाहीत. आज तर तुम्हाला असा धडा शिकवीन ना. आता जरा चक्रा मारून पचन संस्थेला व्यवस्थित करावं लागेल. वा वा. स्वतः साहेब लोक विसरली. दुपारच्या जेवणानंतर जरा वामकुक्षी घ्यावी आणि रात्रीच्या जेवणानंतर मैलभर शतपावली घालावी. आईने गुळाचा डबा कुठे ठेवला होता? इथे आहे. वाह वाह. आता खेळ सुरू होईल. ओम दुर्गानम शरणम. ओम दुर्गानम शरणम. ओम दुर्गानम शरणम. देवी आई देवी आई देवी आई. अरे मानेला काय चावतोय? ढेकूण आहेत की काय? नाही नाही काही दिवसांपासून झोपतो. ढेकूण तर दिसलं नाही. ओ अरे बापरे अरे बापरे. हातपाय अगदी जाळून टाकले. बापरे खूप खाज सुटली आहे. उफ बापरे बाप. घरात एवढ्या मुंग्या कुठून आल्या बरं? अरे बापरे अरे बापरे. अरे 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 बापरे. अरे अरे किती मुंग्या आहेत किती मुंग्या आहेत.
या मुंग्यांनी चावून चावून हातापायाला आग आणली. वाचवा वाचवा, मेलो. मेलो रे. बापरे बापरे बाप. आता कळलं खेळाचा अर्थ. आजोबा नटला ओळखत नाही. बस त्यानंतर हाहाकार माजला. याहू, काय केलंस तू? आज तर पूर्ण बँडच वाजवलायस. तर मग हे तर फक्त सुरू झालंय. याच्या नंतर बघ स्टेप बाय स्टेप काय करतो ते. चल, आज तुला हरिभाऊंच्या दुकानातून पोटभर कचोऱ्या खाऊ घालतो मी. चल चल चल. चल. काय सांगताय मामनजी? अख्ख्या अंथरुणावर मुंग्या? हं? मी काय वेगळं सांगतोय मग? नेमकी तेव्हाच चांगली डुलकी लागणार होती की मुंग्यांनी चावायला सुरुवात केली. अरे बापरे, काय सांगू तुला. सगळीकडे मुंग्या, अंथरुणावर, उशीवर, रात्रभर चावून चावून फोडून काढला मला. हो हो हो. आश्चर्य आहे. माझ्या घरात मुंग्या? ठीक आहे, आज सगळं घर फिनाईलने धुवूनच काढते. नट कुठे आहे ग? तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो सकाळ सकाळ उठून मॉर्निंग वॉक करायला पार्क मध्ये गेलाय. स्वेच्छेने मॉर्निंग वॉक साठी केलाय तो नट. अच्छा ठीक आहे, आता तू जा. मी जरा झोपायचा प्रयत्न करतो. अच्छा, हे नटचं काम तर नसेल ना? खूपच विचित्र मुलगा आहे. लक्ष ठेवावं लागेल. आई जेवायला वाढ. आणि आता परत सत्राचा पाडा घेऊन बसावं लागेल. कटकट नसती. काय रे नट, काल रात्री तू दाजींच्या खोलीत मुंग्या सोडल्या नव्हत्यास ना? मुंग्या आणि मी? अरे देवा, मुंग्या सोबत माझा काय संबंध? अच्छा, मला सांग, मी मुंग्या पाळतो का? नाही, तसं नाहीये. काल रात्री छोट्या मामनजींच्या बिछाण्यामध्ये एवढ्या मुंग्या आल्या होत्या की रात्रभर ते झोपले नाहीत. अरे बापरे, मग आता काय करतायत? चहा नाश्ता करून आता जरा झोपले. ओ, नट, नाश्ता करून तुला एकदा बाजारात जावं लागेल हं बाळा. पण का? ऑफिस टूर वर जाण्याआधी बाबा किती खरेदी करून गेले होते. एवढ्या लवकर संपलं सगळं? हो, मग मामनजी किती खवय्ये आहेत माहितीयेत ना. आईसाठी थोडे मासे घेऊन ये ना बाळा. गेल्या जन्मी राक्षस होते वाटतं. बाप रे, किती जेवतात हे. अगदी कुंभकर्ण सारखे. अरे गप्प बस, ऐकतील ना ते. पैसे दे. आधी नाश्ता करून घे. नाही, आजोबांनी शिकवलंय, आधी काम मग जेवण. बापरे बाप, मामनजींच्या हाताखाली राहून काही दिवसातच किती चांगला मुलगा झालायस रे. काही दिवसानंतर मामनजी तुला पूर्णच बदलून टाकतील बघ. कोण कोणाला बदलतय हेच बघायचं आहे. दे गाई, पैसे दे. बाजारात जाऊन मस्त मांस मच्छी घेऊन येतो. मज्जा येईल. बोल बाळा, किती देऊ? खूप ताजा मांस आहे. नाही नाही, मग तर नाही चालणार काका. का काय झालं? ताजा माल नकोय काका, शिळं मांस शोधतोय. शिळ्या मांसाचं काय करणार आहेस? खरं तर माझ्या आईने एक राक्षसाचं मूल पाळलं आहे ना, त्याला शिळं मांस खायला खूप आवडतं. आहे का काका? काय बोलतोयस? अरे घरातलं राक्षसाचं मूल मोठं होऊन तुम्हालाच खाऊन टाकेल. नाही काका, त्याची भीती नाहीये. त्याआधीच मी त्याला जंगलात सोडून येईन. आता सांगा, शिळं मांस मिळेल की नाही? अहो, कालचं जरा शिळं उरलंय, ते आणून देऊ? थांब थांब थांब, आणतो. 50% डिस्काउंट मिळेल ना? 50 नाही होऊ शकणार, 40 देईन तुला. ओके, सौदा ठरला. जा घेऊन या. हे घे आई, तू सांगितलं तसं बाजारातून मांस आणि मच्छी आणलंय. दे, आणि तू जा. टेबलावर नाश्ता ठेवलाय, खाऊन अभ्यासाला बस जा. छी, तीच पोळी आणि भेंडी. शे, आजोबांचा हा अत्याचार मी आता संपवणारच. झोपून घ्या आजोबा, झोपून घ्या. जागे झाल्यावर समजेल नट बोलट्याचा नवा खेळ. हॅलो बोलट्या. हा बोल. लवकर इकडे ये. सत्राचा पाढा पाठ तर करावा लागेल ना? हा, मी येतोय तिकडे. आणि ऐक,
येताना एक धार असलेली सुरी पण घेऊन ये. सुरीचं काय करणार आहेस तू? ते आणशील तेव्हा समजेल. अरे 17 दुने 14 मोडली सावध झोप होती, अगदी 12च वाजवले. मिसाळलेल्या बैलासारखा पाडेपाठ करतोय की काय? 17 दुने 14. अरे नट, अरे असा गाढवासारखा रेटतोयस कशाला? अरे आजोबा, हा दुप्पट प्रभाव आहे. म्हणजे वाचून जर पाठ झालं नाही तर कानावर पडून पाठ होईल. कसला हुशार आहे मी. अरे ते बघा, बोलट्या पण आला. ए बोलट्या, ये बस एकत्र पाठ करूया. 17 17 17 दुणे 34 17 त्रिक 51 17 चौक 68. गप्प बसा, अजिबात आरडाओरडा करायचा नाही. मनातल्या मनात म्हणा, मी आता आंघोळीला चाललोय. आंघोळीवरून आलो की झोपणार आहे. तेव्हा जर मला कोणीही त्रास दिला ना, तर मारून मारून पाठीची चामडी सोलून काढेन मी. बोलट्या, आजोबा आंघोळीला गेले. तू आता पटकन. ठीक आहे नट. सुरी आणली आहेस का? काय रे, नीट धार करून आणलीयस ना? येस ब्रदर, पूर्ण LTMA. लेट्स टॉक मोर ऍक्शन. ही थोड्या वेळानी एका पाठोपाठ एक 3 बॉम्ब फुटतील. अगं मुली, अगं गेलीस तरी कुठे आहेस? अगं पाणी येत नाहीये. पाणी येत नाहीये म्हणजे? सकाळी तर टाकी भरली होती. अगं अख्ख्या शरीराला साबण चोळून बसलोय आणि इथे पाणी नाहीये. ते बाथरूमच्या बादलीमध्ये जेवढं पाणी भरलेलं आहे ना, त्याने आंघोळ उरकून घ्या. तोवर मी प्लंबरला फोन करून येते. आली की नाही मज्जा? तो पाणीवाला बॉम्ब कसा फुटला? ढूम. आता फुटेल दुसरा बॉम्ब. तयार आहेस ना? मामनजी, आंघोळ झाली का? असली अंघोळ? कशी तरी कावळ्यासारखी अंघोळ करून आलो. अगं जेवण बनलंय का? हो, तुमचं जेवण तयार आहे. मग जा लवकर घेऊन ये. थोडस खाऊन झोपून जातो. रात्रभर जागरण झाल्यामुळे डोकं गरगरतंय माझं. तुम्ही जाऊन बसा, मी लगेच घेऊन येते. आजोबा, तुम्ही आता जेवायला बसलात. पाढे ऐकणार नाही. आम्हा दोघांना पाठ झाले आहेत. ठीक आहे ऐकेन मी. पण आधी मला खाऊ दे तरी. अरे बापरे, बापरे किती तिखट आहे. बापरे, जीभ आणि तोंड भाजून निघालंय माझं. मी एवढं तिखट घातलंच नव्हतं. मग कोणी टाकलंय? मी? अरे बापरे, हो. खूप झालं आता खायची गरजच नाही. मामनजी, भरल्या ताटावरून उठू नये. अहो ऐका तरी. मामनजी ऐका. अहो मी काय म्हणते. बोलट्या, दुसरा बॉम्ब पण फुटला. नट साठी तर्रीवाली भाजी बनवलीये, मग ती तरी खा. हो, मी सांगितलं ना, मी आता काहीच खाणार नाही. आता मी झोपणार आहे. कुठे झोपणार? बिछाण्यावर? नाही, बिछाण्यावर नाही. त्या चादरीखाली मुंग्या असल्या तर त्यापेक्षा ही आराम खुर्ची जास्त सुरक्षित आहे. बापरे देवा, गेली रे पाठ, गेली माझी. अरे सगळी हाडं खिळखिळ झाली. अरे नट, तिसरा बॉम्ब सुद्धा फुटला बघ. ठेवला होता बॉम्ब, पण तो बनला मिसाईल. काय झालं आजोबा? अचानक किंचाळलात का? नट, मामनजी पडले हे बघ. अरे उचल त्यांना. अरे आजोबा, हात पकडा. खूप झालं आता. अरे बाबा, मी स्वतः उठू शकतो. बापरे, किती जोरात खाली पडलो मी. बापरे. चला मामनजी, माझ्या खोलीत जाऊन आराम करा. नाही, अजिबात नाही. मी आता घरात झोपणारच नाही. मग कुठे झोपणार आहात तुम्ही? गरज पडली तर झाडाच्या खाली. आजोबा, पाढा ऐकणार नाही का? खड्ड्यात जाऊ दे तुझा पाढा. अरे, सगळं समजतंय मला.
हे सगळं त्या दोन सैतानांचं काम आहे. पण त्यांना रंगे हात पकडता येत नाहीये. समजत नाहीये की ते दोघं मनातल्या मनात कसली योजना बनवतायत. मनातल्या गोष्टी जाणून घ्यायचं कुठलं यंत्र नाहीये. मग त्या दोन खोडकरांच्या मनातलं कसं ओळखता येईल? कसली पत्रक आहेत भाऊ? अरे वाचता येत नाहीये का दाजी? स्वतःच वाचा. ढेडस कुमार ढोलचा एक अकल्पनीय आविष्कार. केवळ 5,000 रुपये खर्च करून एक यंत्र घरी घेऊन जा आणि दुसऱ्यांच्या मनात काय चाललं आहे ते वाचा. या स्टॉक संपायच्या आधीच या. वा 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 वा. बघूया पत्ता काय. पत्ता तर आता समजला आहे. आता सुरू. मीच आहे ढेडस कुमार. सुस्वागतम. ही आहे ती मशीन. बाहेरून बघितल्यावर वाटेल की फक्त श्रवण यंत्र आहे. अगदी छोटस तपकिरीच्या डबी एवढं छोटस आहे. बघा बघा, याच्या बॉडीवर बटनासारखं एक सेन्सर आहे. यानेच मनातली गोष्ट तुम्ही तुमच्या कानांनी ऐकू शकाल. घ्या आता मनातच काहीतरी बोला बघू. बोलू? अहो, हे घेण्याआधी पारखून घेणार नाही का? घ्या घ्या, बोला तरी बोला. एकदा मशीन मिळालं की नट बोलत्याला असा धडा शिकवीन ना. एकदा मशीन मिळाली ना की नट बोलट्याला असा धडा शिकवीन ना. हेच बोललात की नाही तुम्ही? अप्रतिम. द्या द्या ती मशीन इकडे. आधी 5,000 रुपये काढा बघू. काय रे नट, अभ्यास झाला का तुझा? चल घरात चल लगेच. हात तिच्या. वाटलं होतं निघून गेले. काय वाटलं होतं मी निघून जाईन? हो नाही, तुम्हा दोघांना चांगला माणूस बनवल्याशिवाय मी इथून हलणारही नाही. या वरती या. नाही काहीच केलं नाहीये. पण का? सत्राचा पाढा तर पूर्ण ऐकवला ना. एवढा अडकत सलग कुठे ऐकवलास? ऐका, एका झटक्यात पाढा नाही ऐकवू शकला तर उद्या दोघांनाही रस्त्याच्या मध्ये कान धरून उभा करीन मी. तुम्ही अजून धडा शिकला नाहीत वाटतं. ठीक आहे. रस्त्यात उभं करून ठेवणार आहात तर मग आम्ही पण रस्त्यावर केळीची साल फेकून ठेवू. रस्त्यात जेव्हा पाय घसरून पडाल ना तेव्हा मजा येईल. केळीची साल फेकणार आहेस तू? बरं ठीक आहे. ऐक ग मुली, मी जरा औषधाच्या दुकानात चाललोय. ते पडून जरा कमरेला लागलंय ना, त्यासाठी वेदनाशामक लागेल. ए रिक्षा ए थांब. औषधांच्या दुकानात चल. अरे हे काय झालं? जो माणूस स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून कधी रिक्षेत चढत नाही त्याने 2 मिनिटांच्या रस्त्यासाठी रिक्षा केली. आपल्या केळ्यांच्या सालींचा तर पूर्ण सत्यानाशच झाला रे. अच्छा, माझ्या मनातलं आजोबांना कळालं का? पण ते कसं? मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय. अच्छा, बोलट्या आजोबांच्या कानात तू एक मशीन पाहिलं का? हो पाहिलं ना. ते बघून तर मला ते श्रवण यंत्र वाटतंय. हो पण आजोबा तर बहिरे नाहीयेत. बहुतेक त्यातच खरं रहस्य आहे असं वाटतंय. अजून जरा ठोकून पाहावं लागेल. काय आजोबा एवढ्या लवकर आले? हो, इथे समोरच गेलो होतो. अजून किती वेळ लागणार? चला आता तुम्ही पाढे म्हणा. आज थोडक्यात वाचले. उद्या जेव्हा निघतील तेव्हा वरून डोक्यावर गरम पाणी ओतून देईन. गरम पाणी होते. अच्छा ठीक आहे, बघून घेऊया. धत तेरी, यावेळी पण मिस झालं. पण माझ्या मनातली गोष्ट आजोबांना कशी काय कळते? नट
ए नट तू पाहिलंस का काय एक मुलगा आहे ना हे पत्रक वाटत होता. अरे शाबास, हे काय लिहिलंय? या मशीनाच्या मदतीने इतर माणसांच्या मनातलं जाणून घेऊ शकता. आश्चर्य. म्हणजे आजोबांनी हे मशीन विकत घेतलं आहे आणि श्रवण यंत्राप्रमाणे कानात घालून आपल्या सगळ्या योजना जाणून घेतायत. ठीक आहे, काही हरकत नाही. आता एक नवीन योजना करूया. चल घराच्या बाहेर जाऊन उभं राहूया. मग तुला काय काय करायचंय आहे सगळं शिकवतो. चल. बोलट्या, जोर जोरात बोलायला सुरुवात कर. काय बोलू नट. कुणी वैज्ञानिक मनातल्या गोष्टी जाणून घ्यायचं यंत्र आहे ना ते विकतोय. थांबलास का? त्यानंतर काय? काय सांगू, ते सगळे खरं म्हणजे मिनी बॉम्ब होते. ज्यांनी ते विकत घेतलं ते काल रात्रीच बॉम्ब स्फोट मध्ये गेले. तुला माहितीये तो वैज्ञानिक सुद्धा गायब आहे. अरे बापरे, ही काय विनाशकारी घटना आहे. याहू!